चला लास्ट टाइम जे घेतलं होतं त्याच्या रिलेटेड मी थोडीशी एक ओव्हरव्ह्यू करतो आणि थोडीशी एक रिव्हिजन घेऊन घेतो की आपण मागच्या वेळेला ज्या पहिल्या चॅप्टरमध्ये जे स्टार्ट केलं होतं त्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे. नाव या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अँगल म्हणजे काय आणि अँगलला कसं मेजर केलं जातं, मेजरमेंटचे किती पद्धती आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता अँगल आणि इट्स मेजरमेंट म्हटलं तर अँगल ह्या त्याच्या पोझिशननुसार आणि त्याच्या मेजरमेंटमध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन होतं त्या अमाऊंट ऑफ रोटेशनवर डिपेंडेंट असतो. जर सपोज दॅट आपण अँगल, त्याच्यात एक कन्सेप्ट आहे की अँगल कशाला म्हणतो. अँगल म्हणत असताना आपण दोन आर्म्स असतील की ज्या एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या असतील, त्या इंटरसेक्ट झालेल्या पॉइंटला आपण म्हणतात व्हर्टेक्स. त्याला काय म्हणत असतात, व्हर्टेक्स म्हणत असतात. आणि ज्या वेळेला एक पर्टिक्युलर एका वेळेने जर सपोज दॅट हे दोघं इथे इंटरसेक्ट झाले, इकडे टाय केलेले असतील, तर एकाला आपण एका ठिकाणी फिक्स ठेवून देऊ आणि दुसऱ्याला रोटेट करायला चालू करू. त्यांच्या दोघांच्या मध्ये एक अमाऊंट ऑफ रोटेशन घेऊ आणि ते अमाऊंट ऑफ रोटेशन एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये असेल. फक्त दोन डिरेक्शन महत्वाच्या, एक डिरेक्शन जी असते ती म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि एक म्हणजे क्लॉकवाईज. दोन डिरेक्शन ह्या अँगल मध्ये महत्वाच्या असतात. ज्या वेळेला एखादी डिरेक्शन क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण निगेटिव्ह अँगल म्हणत असतो आणि जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असेल त्याला आपण पॉझिटिव्ह अँगल म्हणत असतो. मागच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की काही बेसिक कन्सेप्ट होतं, तर त्या बेसिक कन्सेप्टनुसार अँगल कशाला म्हणायचं, त्याच्यात त्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपले 2-3 डेफिनेशन असायच्या, त्या डेफिनेशन कशा डिफाईन करायच्या ते घेतलं होतं. त्याच्यामध्ये हा जो व्हर्टेक्स असेल की ज्या ठिकाणी दोघं इंटरसेक्ट झाले तो व्हर्टेक्स, आता इथे या दोघं आर्म्समधून याला एकाला फिक्स केलं आणि दुसऱ्याला मी रोटेट करायला सुरुवात केली आणि रोटेट करत असताना जिथून रोटेशन घ्यायला सुरुवात केली ज्या आर्म पासून, त्या आर्मला म्हणतात इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे. इनिशियल रे म्हणा किंवा इनिशियल आर्म म्हटलं तरी चालेल. आणि ज्या ठिकाणी जाऊन थांबलाय किंवा ज्याला आपण रोटेट केलंय त्याला म्हणायचं टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म. आणि जे अमाऊंट ऑफ रोटेशन झालंय ते अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणजे माझा अँगल. दॅट्स इज कॉल्ड अँगल. त्याला आपण अँगल म्हणतो. आणि हे अँगल, ह्याच अँगलला आपण डिरेक्टेड अँगल का म्हणतो, आपण रोटेट करताना तो क्लॉकवाईज असेल नाही तर अँटी क्लॉकवाईज असेल, म्हणून ह्या अँगलला डायरेक्टेड अँगल सुद्धा म्हटलं जातं. दॅट्स इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल ऑल्सो. नाव मग इनिशियल आर्म कोणाला म्हणायचं, जिथून अमाऊंट ऑफ रोटेशन टर्मिनल आर्म रोटेट करायला सुरुवात केली आहे त्याला इनिशियल आर्म म्हणायचं. आणि ज्याला रोटेट करतोय त्याला टर्मिनल आर्म म्हणायचं, की जो ऑलवेज काय होत असेल, रोटेटच असेल. आणि जे इंटरसेक्शन झालंय त्याला काय म्हणायचं, व्हर्टेक्स. दॅट्स इज द डेफिनेशन ऑफ अँगल. आणि ही डेफिनेशन झाली की त्यानंतर आपण त्याचे टाइप्स बघितले होते. त्या टाइप्सवर, कारण मी रिव्हिजन काय घेतोय, कारण जे एक्झाम्पल मी स्टार्ट केले होते लास्ट टाइम ते एक्झाम्पल याच्यावर डिपेंडेड आहे, त्याच्या टाइप्सवर डिपेंडेड आहे. त्याचा पहिला जो टाइप होता, जस्ट देयर इज अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अँगल. ऑलवेज ते दोन कायम फिक्स राहणार. कोणताही अँगल असू द्या तो एकतर पॉझिटिव्ह असेल एकतर निगेटिव्ह असेल. अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर तो पॉझिटिव्ह आणि जर क्लॉकवाईज असेल तर तो निगेटिव्ह अँगल असतो. आणि ते प्रत्येक कोणताही अँगल ठेवला तर ते दोन राहणार. त्याच्यातला पहिला जो टाइप होता तो म्हणजे झिरो अँगल. हे अमाऊंट ऑफ रोटेशन जर त्यांच्यामध्ये झालंच नाही, अमाऊंट ऑफ रोटेशन जर झिरो असेल, 0 डिग्री असेल, तर त्या अँगलला आपण म्हणतो झिरो अँगल. दॅट्स अँगल इज कॉल्ड अ झिरो अँगल. म्हणजेच काय, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकांवर लाईज होतात, को इन्साइड होतात. ओके, व्हर्टेक्स तोच राहणार, व्हर्टेक्स बदलणार नाही. दोघांनाही एका ठिकाणी टाय केलं, दोघांना एकावर एक घेऊन आलो, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये अमाऊंट ऑफ, म्हणजे टर्मिनल आर्म रोटेट केलाच नाही तर ते दोघं ज्या ठिकाणी लाईज होतात त्यांच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन 0 डिग्री होणार, म्हणून त्याला झिरो अँगल म्हटलं जातं. अमाऊंट ऑफ रोटेशनच नाही त्यावेळेला. नंतर दुसरा जो घेतला होता तो म्हणजे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल मीन्स दॅट इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये असतील. हा इनिशियल आर्म एका बाजूला जात असेल तर टर्मिनल आर्म दुसऱ्या बाजूला त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये असेल. आणि त्याच्यात जी अमाऊंट ऑफ रोटेशन झालं असेल ते म्हणजे 180 डिग्रीचं असेल. दॅट्स 180 डिग्री रोटेशन. दॅट्स 0 डिग्री रोटेशन, दॅट्स 180 डिग्री और -180. That direction is anti-clockwise and that direction is clockwise. Okay, that's what is called a straight angle. Straight angle म्हणजे काय, इनिशियल आणि टर्मिनल आर्म एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये. थर्ड जो होता तो म्हणजे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय, जर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मच्या मध्ये, इनिशियल आणि टर्मिनल आर्मच्या मध्ये जर 90 डिग्रीचं रोटेशन झालेलं असेल, that's 90 डिग्री रोटेशन,
Thus if we take as 90-degree rotation, that's what is vertex, that's initial arm and particular direction will be there. And suppose that's also possible, if we take as clockwise direction, that's 90-degree, that's what is the initial arm, that's vertex, and that's what is the terminal arm. That's what is the minus 90-degree. that's इनिशियल आर्म आणि that's टर्मिनल आर्म. म्हणजे 90 राईट अँगलच्या दोन पोझिशन महत्त्वाच्या आहेत. एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आणि दुसरा म्हणजे क्लॉकवाईज. या दोन डिरेक्शन महत्त्वाच्या असतील आणि त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणत असतो राईट अँगल. हे दोघंही माझे राईट अँगल्स आहेत कारण त्यांच्यामध्ये अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे 90 डिग्रीचा आहे. तर नेक्स्ट फोर्थ इज वन रोटेशनल अँगल. वन रोटेशन अँगल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ रोटेशन किती असेल. तर सपोज हा माझा इनिशियल आर्म आहे, हा व्हर्टेक्स आहे, हा इनिशियल आर्म. जर इथून रोटेशन घ्यायला सुरुवात केलं, एक पूर्ण कंप्लीट रोटेशन घेतलं, पूर्ण रोटेशन, तर ते असतं 360 डिग्रीचं. किती डिग्रीचं असतं 360 डिग्रीचं. तर मला सांगा टर्मिनल आर्म परत याला रोटेट केलं, इथे ठेवला होता, इथे रोटेट करून परत त्याच ठिकाणी इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकाच डिरेक्शन मध्ये एकाच पोझिशनला ठेवले असतील. जर हा ओ असेल तर ओबी सुद्धा त्याच्यावरच लाईज होत आहे. ओबी पूर्णपणे असा रोटेट करून आणि मग परत ओ वर लाईज झाला, म्हणून त्याला काय म्हणतो आपण दॅट्स व्हाट इज कॉल्ड वन रोटेशनल अँगल. दॅट्स वन रोटेशन. एक रोटेशन हे 360 डिग्रीचं असतं, लक्षात असू द्या. नंतर आपण ज्या वेळेला टर्मिनल आर्म उचलला त्याला पूर्ण फिरवून आणि परत त्याच्यावरच परत घेऊन आलो इनिशियल आर्मवर, तर ते पूर्ण एक रोटेशन पूर्ण कंप्लीट होतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं वन रोटेशनल अँगल. लास्ट वन विल बी द 360 डिग्री और मायनस 360 डिग्री. निगेटिव्ह पण घेऊ शकतो, जसं आपण अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये घेतलं तसंच आपण कसं घेऊ शकतो क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये सुद्धा घेऊ शकतो. तर त्याचं मेजरमेंट असेल मायनस 360 डिग्री. आता मॅग्निट्यूड सेम असेल. मॅग्निट्यूड म्हणजे काय किती रोटेट झालंय ते, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावर ठरेल हे त्याच्या डिरेक्शनवर ठरेल. हा निगेटिव्ह म्हणजे ऑब्व्हियसली क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असेल, हा पॉझिटिव्ह म्हणजे ऑब्व्हियसली अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असेल. या दोघांमधला हा फरक असेल, पण मॅग्निट्यूड दोघांचं सेम असणार आहे. नंतर आता लक्षात घ्या, हे टाईप आपण बघत होतो, तर त्याच्यात अजून एक महत्वाचा ज्याच्यावर आपण एक्झाम्पल घेत होतो. आता पुढचा जो टाईप आहे तो को टर्मिनल अँगल. नेक्स्ट फिफ्थ वन इज को-टर्मिनल अँगल. को-टर्मिनल अँगल. आता लक्षात घ्या, को-टर्मिनल आहे, वर्ड टू वर्ड मिनिंग घेतला तर को-टर्मिनल. को-टर्मिनल म्हणजे काय, असे दोन वेगवेगळे अँगल. दस दे हॅव द डिफरंट मेजर्स. दस इफ यू टेक ॲज 150 अँड 210 दोन अँगल घेतले, बरोबर ना. तर सपोज मायनस 210 पण को टर्मिनल जर यांच्या दोघांच्या मी फिगर काढल्या, यांच्या दोघांच्या मी एकत्र फिगर काढली, तर सपोज दॅट मी इनिशियल आर्म असा काहीतरी घेतला, हा व्हर्टेक्स आहे, हा इनिशियल आर्म असेल, तर 150 ऑब्व्हियसली कुठे जातोय सेकंड क्वाड्रंट. दॅट्स इनिशियल आर्म, दॅट्स व्हाट इज द टर्मिनल आर्म. OB, that's OA. Okay, now will be directional positive one is that anti-clockwise. Then minus 210. Minus 210 कसा येईल बरं. इथनं रोटेशन घ्यायला सुरुवात केली आणि इथे जाऊन थांबला, बरोबर ना. म्हणजे मायनस 200 हा 150 होता, तर हा 210 होता, मायनस 210. तर लक्षात घ्या, ह्या 210 चा आणि 150 चा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हा एकच आहे, बरोबर ना. ही उरलेली एवढी पोझिशन म्हणजे एवढा उरलेला टोटल रोटेशन आहे 360चं. हे 150 इथे गेलं असेल तर उरलेलं किती असेल 210 असेल, आणि ते 210 कुठून कंप्लीट होत आहे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मायनस 210. तर हे दोघंही को टर्मिनल का आहेत, कारण त्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहे. आता लक्षात घ्या, 150 डिग्रीचा इनिशियल आर्म तोच आहे, टर्मिनल आर्म तोच आहे, जो मायनस 210चा आहे. म्हणून ह्या दोघा अँगल्सला काय म्हटलं जातं को टर्मिनल अँगल. को टर्मिनल म्हटलं तर ज्याचा इनिशियल आर्म टर्मिनल आर्म सेम, त्या दोन अँगलला म्हटलं जातं को टर्मिनल अँगल. आणि यांना चेक करण्यासाठी एक सगळ्यात बेटर मेथड किंवा शॉर्टकट ट्रिक म्हटली जाईल की दोघांचं सबट्रॅक्शन हे 360 किंवा 360च्या मल्टिपलमध्ये, जे सुरुवातीला एक्झाम्पल घेतोय
ते चालू आहेत, ते म्हणजे याच्या रिलेटेड एक्झाम्पल चाललेले आहेत. ओके, जस्ट नियर अबाउट 7 एक्झाम्पल्स विल बी कम्प्लिटेड ॲट दॅट. नाव 150 डिग्री आणि -210 यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन बघा. 150 डिग्री मायनस ऑफ -210, that's what is a 150, minus minus get plus, that's plus 210 which is equals to 360. Therefore the 360 दोघांचं सबट्रॅक्शन 360 आलं, 360 आलं, म्हणून हे दोघं अँगल हे कोटर्मिनल आहेत. हे फिगरेटिव्हली, हे न्यूमेरिकली. म्हणजे जर सॉल्व्ह करून जर घेतलं तर हे सॉल्व्ह करून अशा पद्धतीने काहीतरी आन्सर मिळणार. आणि हे कसं असणार आहे, फिगरेटिव्हली असणार आहे. नाव 360 किंवा 360च्या पटीत त्यालाच म्हटलं जातं इंटिग्रल मल्टिपल ऑफ. जर 360 घेतलं तर 360 which is written as 1 into 360 as 720 can be written as 2 into 360, thus 1080 can be written as 3 into 360, thus 1400 can be written as 440, can be written as 4 into 360, thus 1800 can be written as 5 into 360. ओके, म्हणजे याच्या पुढे अजून मी कंटिन्यू करू शकतो. तर हे जे अँगल्स आहेत 360, 720, 1080, 1440, 1800, हे जे एवढे पण आहेत यांचा मिनिंग काय होतो की हे सर्वच्या सर्व इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय 360 आहे. मग जर सबट्रॅक्शन यांच्यापैकी येत असेल किंवा याच्यात जे पुढचे बसतील ते काही घेऊ, यांच्यापैकी येत असेल तर जर दोन अँगलची सबट्रॅक्शन यांच्यापैकी येत असेल तर त्या दोन अँगलला काय म्हणायचं, कोटर्मिनल अँगल म्हणायचं. कळतंय का डेफिनेशन? ही डेफिनेशन कळतंय का? ओके, नाव ही कोटर्मिनल अँगलची डेफिनेशन की ज्यांचा कोटर्मिनल अँगल म्हणजे आपल्याला चेक करायचं असेल तर आपण ह्याच पद्धतीने करणार की इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 पाहिजे. हे झालं, ही डेफिनेशन होती कोटर्मिनलची. त्याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल घेत होतो. जे होमवर्कचे एक्झाम्पल मी ते सॉल्व्ह करून दाखवेल, कशा असतील ते सांगेल मी त्या पद्धतीने. ओके, नेक्स्ट there is a main topic and main definition is a standard angle. Standard angle. Okay, standard angle म्हणजे काय पूर्ण लक्षात घ्या. जस्ट वी हॅव टू लर्न अबाउट स्टँडर्ड पोझिशन. आपण अगोदर स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं असतं. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर म्हटलं तर दोघांना एकत्र घेतलं तर तो स्टँडर्ड पोझिशन होतं. That's what is called a standard position. त्यालाच आपण अजून काय म्हणू शकतो, कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यालाच आपण अजून असं म्हणतो एक्स वाय प्लेन, बरोबर ना. हा कुठला क्वाड्रंट आहे, कुठला क्वाड्रंट आहे हा, that's फर्स्ट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. दॅट्स व्हॉट इज अ ओरिजिन. याला आपण काय म्हणतो, ओरिजिन. की ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस न्यूट्रल व्हॅल्यूला काय असतात, इंटरसेक्ट असतात. इथे 0 0, एक्सची पण व्हॅल्यू 0, वायची पण व्हॅल्यू 0. हा काय असतो बरं माझा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. काय असतो, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा काय असतो माझा, इथून इकडे पॉझिटिव्ह, इथून इकडे negative. That's one is the negative x axis will be denoted as x dash. Okay, that's one is my positive y axis and that's one is my neutral value. Again we have to take as a negative y axis. कळतंय का इथपर्यंत? लक्षात घ्या, मी अँगलची डेफिनेशन ही कोणामध्ये घेणार आहे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये घेणार आहे, एक्स वाय प्लेन मध्ये घेणार आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये घेणार आहे. मग अँगलची डेफिनेशन मला याच्यामध्ये कशी आणता येईल हा मला विचार करायचा आहे. लक्षात घ्या, अँगलची डेफिनेशन म्हटलं तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे त्यांचा व्हर्टेक्स, एक म्हणजे इनिशियल आर्म आणि दुसरा म्हणजे त्यांचा टर्मिनल आर्म. या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मग मी काय करतो, जर स्टँडर्ड पोझिशन म्हटली तर या तिघांपैकी 2 गोष्टी कायम फिक्स असतात. लक्षात घ्या, जे दुसरं चॅप्टर माझं असेल ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट, हे पूर्णपणे ह्या स्टँडर्ड अँगलवर डिपेंडेड आहे. त्याच्याशिवाय ते चॅप्टर कंप्लीट होत नाही किंवा अँगल डिफाईन केले जाऊ शकत नाही. म्हणून लक्षात असू द्या, ही स्टँडर्ड पोझिशन समजून घेणं गरजेचं असेल. कारण स्टँडर्ड पोझिशन मध्ये ओरिजिन ॲज अ व्हर्टेक्स असतो. काय असतो, हा जो ओरिजिन आहे तो ओरिजिन ॲज अ काय असतो, व्हर्टेक्स.
म्हणजे ओरिजिन माझा व्हर्टेक्स कायम फिक्स असेल, म्हणजे ज्या दोन वेगवेगळे आर्म आपण एकाच ठिकाणी इंटरसेक्ट करत होतो ते दोन आर्म कुठे असणार आहेत, ओरिजिनला इंटरसेक्ट करणार आहेत. आणि हा जो माझा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तो ऑलवेज काय असेल, इनिशियल आर्म असेल. कोण असणार आहे, इनिशियल. मग तो ऑलवेज बदलणारा जो कोण असेल, बदलणारा आर्म कोणता असणार आहे, माझा टर्मिनल आर्म असणार आहे. माझा टर्मिनल आर्म मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेईल, मला वाटलं मी सेकंड क्वाड्रंट मध्ये घेईल, मला वाटलं मी थर्ड मध्ये घेईल, किंवा मला वाटलं मी फोर्थ मध्ये पण घेऊ शकतो. मग फक्त बदलणारा कोण आहे, फक्त टर्मिनल आर्म आहे. बदलणारा कोण असेल, टर्मिनल आर्म. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा ऑलवेज फिक्स्ड असणार. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऑलवेज काय असणार, फिक्स असणार ऍज अ इनिशियल आर्म म्हणून. ओरिजिन सुद्धा फिक्स असेल ऍज अ व्हर्टेक्स मधून. बाकीचा पोझिशन बदलण्याची गरज नाही. फक्त बदलणारा जो असेल तो म्हणजे टर्मिनल आर्म असेल. मग टर्मिनल आर्म मी इथे घेतला, त्याच्यात मग डिरेक्शन कोणती असू द्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या डिरेक्शन मध्ये आपण ते नंतर ठरवू. नंतर आपण काय करणार, आता ज्यावेळेला आपण एखादे अँगल्स आपण डिफाईन केले, जर माझा टर्मिनल आर्म पहिल्या क्वाड्रंट मध्ये लाईज होत असेल तर त्याला म्हणणार मी अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. जर माझा टर्मिनल आर्म कुठल्या क्वाड्रंट मध्ये जात असेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जात असेल तर त्याला म्हणणार मी अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. जर टर्मिनल आर्म सेकंड क्वाड्रंट मध्ये जात असेल तर त्याला काय म्हणणार, मग मी काय म्हणणार, अँगल इन सेकंड क्वाड्रंट. ओके. नेक्स्ट जर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला तर अँगल इन थर्ड क्वाड्रंट. आणि जर टर्मिनल आर्म फोर्थ मध्ये आला तर अँगल इन फोर्थ क्वाड्रंट. जर ही त्याच्यातली सब केस आहे, स्टँडर्ड अँगल मध्ये सब केस असेल, दॅट्स व्हाय इज अ अँगल इन क्वाड्रंट्स. ओके. आणि जी सेकंड केस आहे, ओके, आता जर सपोज दॅट टर्मिनल आर्म मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेतला, त्यामुळे मला डायरेक्टली दिसतंय की हा जो टर्मिनल आर्म आहे तो माझा कुठे आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. पण जर सपोज दॅट माझ्याकडे चार ऍक्सिस आहेत, चार ऍक्सिस म्हणजे कोणते कोणते, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस, म्हणजे माझ्याकडे चार ऍक्सिस आहेत. जर टर्मिनल आर्म जर ऍक्सिस वर लाईज होत असेल तर, जर ऍक्सिस वर येत असेल तर काय म्हणणार, ऍक्सिस वर टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म तर माझा फिक्स आहे. इनिशियल आर्म बदलतोय का माझा, इनिशियल आर्म बदलतोय का, इनिशियल आर्म माझा ऑलवेज तोच राहणार. ओरिजिन हा व्हर्टेक्सच राहणार. फक्त चेंज कोण करतोय मी, टर्मिनल आर्मला बदलतोय. जर सपोज दॅट माझा टर्मिनल आर्म सुद्धा परत इथेच येऊन लागला, एक्स ऍक्सिस वरच येऊन लागला, तर मग माझा जो अँगल तयार होतोय तो कोणता आहे, एक्स ओ ए. माझा कोणता अँगल तयार होतोय, एक्स ओ ए. त्या अँगलला काय म्हणणार, मग तुम्ही त्या अँगलला काय म्हणणार, कोणता अँगल असेल तो, झिरो अँगल ना. तिथे अमाऊंट ऑफ रोटेशनच झालं नाही. वन रोटेशनल अँगल केव्हा म्हणणार, जेव्हा मी पूर्ण फिरून आलो आणि परत तिथेच झालो, बरोबर ना. तिथेच लाईज राहिलो किंवा त्यांच्यात अमाऊंट ऑफ रोटेशनच झालं नाही तर तो कोणता असतो, झिरो अँगल. ह्या दोघं केस सारख्या दिसतात. झिरो अँगल आणि वन रोटेशनलच्या टर्मिनल आणि इनिशियल आर्म एकावरच लाईज होतात, पण झिरो अँगल मध्ये रोटेशनच घेत नाही, टर्मिनल आर्म रोटेटच होत नाही. पण वन रोटेशनल अँगल मध्ये पूर्ण एक रोटेशन घेऊन आणि मग परत तिथे येतो, पूर्ण रोटेशन घेऊन. यांच्या दोघांमध्ये फरक आहे. मग इथे मी रोटेशनच घेतलेलं नाहीये, इनिशियल आणि टर्मिनल आर्म एकावरच लाईज आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, झिरो अँगल. मग माझा टर्मिनल आर्म कुठे आहे बरं, त्याचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे. ओके. किंवा मी टर्मिनल आर्म कुठे घेऊ शकतो, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर घेऊ शकतो. मी इथे गेलो वाटल्यास, इथे ओबी घेऊ, अँगल एक्स ओ बी. कोणता अँगल तयार दिसतोय तुम्हाला, एक्स ओ राईट अँगल. दॅट्स इज राईट अँगल. कारण अमाऊंट ऑफ रोटेशन किती असते तिथे, 90 डिग्रीची असणार आहे. जर सपोज दॅट मी इथे घेतला सी, एक्स ओ सी, इथे 90 डिग्रीचं रोटेशन आहे, ही इथून एवढं रोटेशन घेतलं, हा कोणता अँगल आहे, एक्स ओ स्ट्रेट अँगल, बरोबर ना. ओके. मी इकडनं घेतलं मायनस 90 डिग्री, म्हणजे माझा टर्मिनल माझा इथे आला, इथे माझा टर्मिनल होता, इथे पण आला, बरोबर. चला मग आता हा डी घेतला, टर्मिनल माझा ओडी घेतलाय. मग ए ओ डी हा कोणता अँगल तयार, राईट अँगल तयार झाला. मला सांगा बरं, मी पहिला अँगल घेतला एक्स ओ ए, त्याचा टर्मिनल आर्म कुठे होता,
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे. कोणावर आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर. ओके, एक्स ओ बी याच्यावर टर्मिनल आर्म कुठे होता? टर्मिनल आर्म कुठे आहे? ओबी आहे. कुठल्या? वाय ऍक्सिस वर आहे. कोणावर आहे? मला महत्वाचं म्हणजे ऍक्सिस आहे. नंतर ओसी कुठल्या ऍक्सिस वर आहे? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. आणि ओडी कुठे आहे? मग माझे हे चारही जे अँगल आहेत ना, पहिला अँगल एक्स ओ ए, एक्स ओ बी, एक्स ओ सी, एक्स ओ डी, हे चारही अँगल माझे क्वाड्रंटल अँगल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? That's what is called a quadrantal angle. लक्षात घ्या, या क्वाड्रंटल अँगल मध्ये काय की ज्याचा टर्मिनल आर्म ऍक्सिस वर आला त्या अँगलला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. समजतंय? याच्यात कोणाला काही डाऊट? क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय? मग क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय? ज्या अँगलचा स्टँडर्ड पोझिशन मध्ये, लक्षात घ्या डेफिनेशन काय सांगतोय, स्टँडर्ड पोझिशन मध्ये जर टर्मिनल आर्म जर ऍक्सिस वर येत असेल तर त्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल म्हणायचं. आणि जर क्वाड्रंट मध्ये येत असेल तर त्याला काय म्हणायचं? अँगल इन अ क्वाड्रंट म्हणायचं. इथपर्यंत कळतंय? आता मला सांगा क्वाड्रंटल मधला डिफरन्स किती बरं? पहिला अँगल घेतला मी, एक्स ओ ए घेतला आणि एक्स ओ बी घेतला, दोघांमधला डिफरन्स किती आहे? 90 डिग्रीचा आहे, बरोबर ना. दुसरा घेतला एक्स ओ बी चा घेतला आणि एक्स ओ सी चा घेतला. एक्स ओ बी मध्ये आणि एक्स ओ सी मध्ये, एक्स ओ सी 180 डिग्रीचा आहे तर एक्स ओ बी हा 90 डिग्रीचा आहे. दोघांमधला डिफरन्स किती आहे? 180 नाही ना, एक्स ओ बी ना, एक्स ओ बी 180 मायनस 90 विल बी 90. डिफरन्स 90 चा आहे ना. ओके, एक्स ओ बी घेतला तो 90 चा आहे, एक्स ओ सी तो पण 180 चा आहे, बरोबर ना. दोघांचा डिफरन्स 90 डिग्रीचा येतोय. ओके, नंतर मग मला सांगा बरं 180 पण येऊ शकेल. कोणाकोणामध्ये येईल? एक्स ओ ए आणि एक्स ओ सी यांच्या दोघांमधला डिफरन्स हा 180 आहे. ओके, मग लक्षात घ्या क्वाड्रंटल अँगल, जसं मी कोटर्मिनल, काय झालं लक्षात घ्या, कोटर्मिनल अँगल हा जसा 360 पाहिजे किंवा 360च्या पटीत म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 होता, जसा क्वाड्रंटल कोटर्मिनल अँगल होता तसाच क्वाड्रंटल अँगल हा दोन म्हणजे आपला अँगल जो असेल तो 90 डिग्री असेल किंवा 90 डिग्रीच्या पटीत असेल. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला अँगल होता 0 डिग्रीचा, बरोबर आहे. दुसरा अँगल होता एक्स ओ बी हा 90 डिग्रीचा. तिसरा होता एक्स ओ सी 180 होता, बरोबर ना. 180 लिहिताना 2 into 90 लिहिता येईल का मला? 2 into 90 लिहिता येईल ना मला, बरोबर आहे. एक्स ओ डी हा 270 आहे, बरोबर ना. हा 90 मायनस 90 म्हणजे तो ऑब्व्हियसली 90 डिग्री मध्ये येतोय. जर अँगल हा 90 किंवा 90च्या पटीत मल्टिपल मध्ये असेल तर त्याला क्वाड्रंटल अँगल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लक्षात घ्या, म्हणजे आपण ही जी डेफिनेशन घेतली ना, ही डेफिनेशन फक्त याच्याकरता घेतली की जर ऍक्सिस वर माझा टर्मिनल अनालाइज होतोय तर तो क्वाड्रंटल अँगल असेल आणि तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. ह्या दोन गोष्टी मी का सांगतोय परत परत की ह्या 360च्या पटीत हा 90 डिग्रीच्या पटीत असेल, कारण ह्या सीईटी लेवलला जास्त करून विचारले जातात. जर दोन अँगल दिले असतील, सांगा ते क्वाड्रंटल आहेत का, कोटर्मिनल आहेत का, क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असेल तर त्याला क्वाड्रंटल अँगल म्हणतात का, किंवा कोणता अँगल म्हटला जातो, अशा काहीतरी कन्सेप्ट विचारल्या जातात. म्हणून आता लक्षात घ्या की आपण आता पुढचे जे लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल घेतले होते ते एक्झाम्पल मी फक्त एकदा 2 क्वेश्चन झाले होते. पहिला क्वेश्चन होता की फक्त आपण अँगलला प्लेस करा किंवा जे अँगल दिलेले आहे त्या अँगल्सला डिफाईन करा. जर तुम्ही लास्ट लेक्चर आपलं बाकी असेल, लास्ट लेक्चर मी पुट केलं त्यावेळेला ते बघा. आणि मी हे दोघं कंटिन्यू टाकण्याचं कारण कसं की जे होमवर्क पण आहे आणि हे पण दोघं एकत्र लेक्चर मी पुट करेन. ओके, पहिला क्वेश्चन असा होता, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन होता, म्हणजे जो बरेचसे एक्झाम्पल मी त्याच्यातले घेतले, 8 एक्झाम्पल मी घेतले आधी. क्वेश्चन फर्स्ट असा होता,
draw the angles of the following measure and determine the quadrant. Determine quadrant. ओके, त्याच्यातलं आधी 8 झाले होते आणि त्याच्यातलं होमवर्कला मी 9 पासून तर 15 पर्यंत दिले होते, म्हणजे नियरली मी 7 एक्झाम्पल होमवर्कला दिले होते. त्याच्यातलं मी होमवर्कचं एक्झाम्पल इथे घेतोय. होमवर्कचं एक्झाम्पल असं आहे 9 नंबरचं 500 डिग्री. 500 डिग्री. आता एक लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग. ड्रॉ म्हणजे आपल्याला फिगर फाइंड आउट करायची, आणि फिगर फाइंड आउट करताना, फिगर ड्रॉ करत असताना आपल्याला ती घेताना स्टँडर्ड पोझिशन मध्ये घ्यायची आहे. म्हणून ऑलवेज घेताना आपण कशात घेणार, एक्स वाय ऍक्सिस वर घेणार. आता मला सांगा, हा पॉझिटिव्ह अँगल आहे की निगेटिव्ह अँगल आहे? इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. म्हणजे रोटेशन ऑलवेज स्टँडर्ड पोझिशन आली म्हणजे ओरिजिन कोण असेल, वर्टेक्स. आणि ओएस कोण असेल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कोण असेल, इनिशियल आर्म असेल. ओके, नाउ देन वी हॅव टू टेक एज 500 डिग्री. 500 डिग्री. मला एक सांगा, इथून रोटेशन घ्यायला सुरुवात केली, पॉझिटिव्ह होता म्हणून क्लॉक अँटी क्लॉकवाईज चाललाय. हे किती झालं, एक रोटेशन कितीचं झालं, 360 प्लस. ओके, मला 500 पर्यंत पोहोचायचं आहे, माझं 360 पर्यंत झालं. ओके, चला पुढे किती ऍड करू, 140. 360 प्लस 140. आता 140 कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातोय, 140 कुठल्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड मध्ये. थर्ड मध्ये कसं काय, 140 आहे ना, सेकंड मध्ये जाईल. कुठे जाईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग आपला 140 इथे घेतो. म्हणजे हा टोटल किती झाला बरं, टोटल एक रोटेशन कितीचं होतं, 360, आणि एवढं जे घेतलं ते 140, बरोबर ना. टोटल किती झालं, 500 डिग्री. दॅट्स व्हॉट इज माय फिगर. ही माझी काय असेल, फिगर असेल. क्लॉक अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये 500 डिग्री. एक रोटेशन होतं ते 360चं. 360 आणि हे जे उरलेले होते ते सेकंड क्वार्टर मध्ये माझा टर्मिनल आला गेला. दॅट्स कॉल्ड ओ बी किंवा ओ ए म्हणून आपण त्याला, ओ ए. दॅट्स कॉल्ड ओ ए. आणि जर 360 आणि 140 जर प्लस केले तर मला किती मिळतोय, 500 डिग्री मिळतात. म्हणजे लक्षात घ्या, मी एक रोटेशन 360 आणि उरलेला 140 त्याच्यामध्ये ऍड केला, मला त्यावेळेला 500 मिळाला. मग मला सांगा, हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला बरं. Therefore, measure of angle XOA is equals to 500 lies in second quadrant. कुठल्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट. ओके, minus just we have to take as a 10 number minus 500. ओके, that's what is a negative. ओके, मग चला सांगा बरं मला आता निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये कसं असेल. परत एक्स वाय ऍक्सिस, ओरिजिन ॲज अ व्हर्टेक्स, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ॲज अ इनिशियल आर्म. चल, मग आता मला सांगायचंय, तुम्ही सांगायचंय रोटेशन कुठल्या डिरेक्शन मध्ये असेल. हे रोटेशन इन विच डिरेक्शन, मायनस मध्ये निगेटिव्ह आहे, क्लॉकवाईज डिरेक्शन असेल, बरोबर ना. माझा हा इनिशियल आर्म आहे, इथून रोटेशन घ्यायला सुरुवात केली तर एक कम्प्लीट रोटेशन किती डिग्रीचं असेल इथपर्यंत, प्लस की मायनस, मायनस मध्ये कारण रोटेशन हे क्लॉकवाईज मध्ये आहे, बरोबर ना. मग आता उरले किती, मायनस 140. मग आपल्याला ते ऍड करावं लागतील. मग आता 140 इकडनं आला आणि हा इकडनं इथपर्यंत पोहोचलो, बरोबर ना. मग ऑब्विसली हे डिरेक्शन बघा, डिरेक्शन क्लॉकवाईज आहे आणि हा -500 आला.
हा काय आला माझा -500. म्हणून याला काय म्हणणार मी, दॅट्स मेजरमेंट ऑफ अँगल XOA. हा माझा ए टर्मिनल माझा इथे आला. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला बरं -500 चा टर्मिनल? थर्ड क्वाड्रंट मध्ये. लक्षात घ्या, दोघांमधला फरक लक्षात आला का? लाईज इन थर्ड क्वाड्रंट. लक्षात घ्या, 500 घेतला तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये टर्मिनल आला, आणि जर मी -500 घेतला तर तो माझा थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. याची डिरेक्शन क्लॉकवाईज आहे, याची अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणून दोघांचं मेजरमेंट जरी मॅग्निट्यूड जरी सेम असलं, पण डिरेक्शन खूप महत्वाची असते. म्हणून या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डिरेक्शन महत्वाची घेता येतं. पुढचं एक्झाम्पल दिलं होतं 11 नंबर, -820 डिग्री. -820 डिग्री लक्षात घ्या. नाव परत एकदा तीच पोझिशन, XY ऍक्सिस, परत ओरिजिन ॲज अ व्हर्टेक्स, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ॲज अ इनिशियल आर्म. ओके, चला कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे? कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे? क्लॉकवाईज. ओके, चला पहिलं रोटेशन 360, दुसरं रोटेशन 720, 360 + 360, उरले किती? -360, -360, -360, -360, -720. ओके, मग उरले किती याच्यामध्ये? 100. मग कुठे जायचे आता सांगा? इकडनं रोटेशन चालू झालं, हे 90 आणि उरले 10. मग ऑब्विसली माझं टर्मिनल आर्म इथे कुठेतरी थर्ड क्वाड्रंट. दॅट्स व्हॉट इज माय ओरिजिन, दॅट्स व्हॉट इज माय -820 डिग्री. हा माझा एक रोटेशन 360, दुसरं रोटेशन 720, इथे 90, 90 + 10, 90 प्लस ऑब्विसली 820 ना, म्हणजे ऑब्विसली 100 होतात, तिथे परत 10 दिला उरलेले. मग आपण ऑब्विसली माझा कधी कंप्लीट झालं? थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईज होणार. मग आपण असं म्हणणार, मेजर हा माझा ए, OA इज माय टर्मिनल, अँगल XOA इज इक्वल्स टू -820 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट. त्यांनी मला विचारलेलं होतं, त्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये सांगायचं डिटरमाइन द क्वाड्रंट. मग लिहिताना तसंच लिहायचं की हा जो क्वाड्रंट अँगलचा क्वाड्रंट जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईज होतं, मग ते फक्त मेन्शन करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा होता, $870 डिग्री. चला 870 डिग्री सांगायचं मला. $870 हा ओरिजिन, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. चला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज रोटेशन घेऊ? अँटी क्लॉकवाईज. ओके, फर्स्ट रोटेशन इज 360, second 720, and next remaining will be 720 झालं. पुढे 1080 ना. पुढचं 360 पूर्ण रोटेशन ना, मला 870 पर्यंत पोहोचायचं आहे. मग हे बघ, पहिलं रोटेशन किती? 360 चं, दुसरं 720 चं, इथपर्यंत जे आलं मी 720 चाललं. किती उरले? 150 उरले. मग 150 कुठे येईल? इथून हा 90 आणि 90 इकडे 60 इकडे आला, आणि हे उरलेलं एवढं जे आहे तेवढं. ओके, म्हणजे हे किती आहे? 150 आहे, बरोबर. पहिलं रोटेशन इथपर्यंत 360, दुसरं रोटेशन 720, आणि एवढं जे उरलंय ते 150. म्हणजे टोटल जर केली 360 360 150, तर किती होते? 870. दॅट्स 870 डिग्री. दॅट्स टर्मिनल आर्म लाईज इन अ सेकंड क्वाड्रंट. मग असं म्हटलं तर चालेल का? मेजरमेंट ऑफ अँगल XOA इज इक्वल्स टू 870 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट. नेक्स्ट 30 -45.
एकदम सिंपल आहे. सांगा बरं कुठला क्वाड्रंट येईल? -45 डिग्री. कुठला क्वाड्रंट येणार आहे? फोर्थ. का फोर्थ का आला? ओके. आणि 0 to -90 मध्ये -45 यायचं होतं, म्हणून हा -45 कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? अँगल XOA इन अ सेकंड क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सॉरी, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये लिहायचं होतं. ओके, हा सोपा होता. नंतर पुढचा जो आहे तो जरा व्यवस्थित बघा आणि मग मला सांगा. -1520 मायनस मध्ये. हा ओके, चला आता क्वाड्रंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो तो आपल्याला मेजर करायचा आहे. परत तेच y ऍक्सिस, x ऍक्सिस, ओरिजिन ॲज अ व्हर्टेक्स. ओके, मायनस मध्ये असल्यामुळे ऑब्विसली रोटेशन क्लॉकवाईज आहे. पहिलं रोटेशन किती? 360 -360. दुसरं -720 बरोबर. तिसरं -1080. चौथं 1440 बरोबर ना. इथपर्यंत किती रोटेशन घेतलं बघा? 1 2 3 आणि हे चौथं. ओके, म्हणजे आपण हे 360 720 1080 1440. आता 1440 मध्ये किती उरले? हे 1520 मधून 1440 काढा, उरले किती? 80. मग कोणता क्वाड्रंट येतोय? 80 इथे येईल ना, निगेटिव्ह मध्ये जातोय तो, वरती इकडे झाला. म्हणजे ऑब्विसली हा टोटल जो अँगल आला 360 720 1080 1440 आणि एवढे उरलेले 80, म्हणजे टोटल जर केली तर माझी 1520 येते. आणि तो निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये असल्यामुळे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला. ए अँगल XOA लाइज इन विच क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. इथपर्यंत समजतंय? पुढचा सोपा आहे, शेवटचा 15 नंबरचा दिलेला तो. मग -210. डायरेक्ट तोंडी सांगा मला कोणता क्वाड्रंट दिला? तोंडी सांगायचंय. कोणता क्वाड्रंट आहे? -210 है. -90 -180 -30 ऍड केला तर इथे -210. त्याचं सेकंड क्वाड्रंट. कुठला क्वाड्रंट आला? सेकंड क्वाड्रंट. लक्षात घ्या. ओके, मी याच्यामध्ये अजून 4 ते 5 एक्झाम्पल होमवर्कला ऍड करून देतोय. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे सेम ॲज इट इज. हा आपल्या पहिल्या चॅप्टरचा पहिला क्वेश्चन होता, फर्स्ट चॅप्टर मधला पहिला क्वेश्चन. अजून बाकीच्याकडे गेलेलं नाही. 8 एक्झाम्पल मागच्या लेक्चरमध्ये झालेले आणि त्यानंतर तुम्ही हे कंटिन्यू करायचे आणि त्यांना एका ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. आता मी पुढचे जे एक्झाम्पल देतोय ते होमवर्कचे असेल. -1880 मायनस मध्ये 2140 960 -210
1750 मायनस 1260. हे मला तुम्ही दाखवायचे ना, लक्षात घ्या. हे 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे, जसे मी आता सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने मला यांचं 5 आन्सर पाहिजे. आता दुसरा क्वेश्चन पण घेतला होता की ज्याच्यामध्ये को टर्मिनल अँगल आहेत की नाही, दोन दोन अँगल दिलेले होते आणि ते दोन अँगल एकमेकांवर म्हणजे त्यांच्या दोघांचे अँगल इनिशियल आणि टर्मिनल सेम आहेत की नाही ते मला चेक करायचं होतं. म्हणजे तो क्वेश्चन काय आहे तो परत एकदा तुम्हाला सांगतो. क्वेश्चन नंबर सेकंड आहे. क्वेश्चन नंबर सेकंड असा होता, विच ऑफ द फॉलोइंग पेअर आर को टर्मिनल अँगल, असा काहीतरी क्वेश्चन होता. म्हणजे आपल्याला त्यांनी पेअर्स दिलेल्या होत्या आणि त्या ओळखायच्या होत्या की या को टर्मिनल आहेत की नाही. आणि त्याच्यात होमवर्कला मी जवळपास 6 एक्झाम्पल दिले होते आणि 2 एक्झाम्पल मी इथे सॉल्व्ह केले होते. म्हणजे हे तिसरं एक्झाम्पल असेल, हे थर्ड एक्झाम्पल आहे. त्यास फर्स्ट एक्झाम्पल -180, 540. ओके, आता मी सांगितलं आधी पण की दोन अँगल को टर्मिनल केव्हा असतात, दोन अँगल को टर्मिनल केव्हा असतात. मल्टिपल, त्याला इंटिग्रल मल्टिपल आपण म्हणतो. ओके, दास 180 मायनस 540 दोघांची सबट्रॅक्शन डायरेक्ट घेतलं तरी चालतं. -180 मायनस 540 सबट्रॅक्शन सांगा दोघांची किती येते. 720 मायनस 720 दास -2 into 360 can be written as -2 into 360. मग thus pair is coterminal. Yes, thus pair is, therefore the given pair is integral multiple of (360). Therefore given pair, the pair is coterminal. असं म्हटलं तरी चालेल. कोटर्मिनल आहे तरी फक्त ओळखायचं आपल्याला. तर फोर्थ असं काहीतरी दिलंय, -405 and then 675. चला सांगा बरं. That's -675. हां सांगा, टोटल सांगायची. 1080. That's -1080 आहे ना. That can be written as -3 into 360. बरोबर आहे. कोटर्मिनल परत तेच लिहायचं. हे दोन लाईन्स परत शेवटी येणार. फिफ्थ नंबर 860 580. चल सांगा बरं. सबट्रॅक्शन 860 minus 580. सबट्रॅक्शन काय ते, सबट्रॅक्शन ओके. मग ऑब्विसली 360च्या मल्टिपल मध्ये नाही, मग शेवटी फक्त इथेच the given pair is not integral multiple of 360, therefore the pair is not coterminal. बस एवढंच म्हणणार. ओके. 6 नंबर 900
डिग्री मायनस 900 डिग्री. चल सांगा बरं. that's 900 minus of minus 900. Okay, that's 900 plus 900 which is equals to 1800. आहे का? I का integral multiple? That can be written as 5 into 360. Yes, that's given pair is an integral multiple of 360. Therefore, that's it is a coterminal. Okay. Next and last, there is some 7 number. 7 numbers are just 330 minus 60. चला सांगा. $330 आणि minus 60 आहे. Subtraction. 390 is that multiple of 360? Multiple of, that's not. Therefore it is a, the pair is not a coterminal. म्हणजे दोघं coterminal येणार नाही. बरोबर आहे का? Next 1230 and then minus 930. minus 930. चला सांगा दोघांचं सबट्रॅक्शन. 1230 minus of minus 930 which is equals to किती येत आहे? Is it an integral multiple of 360 or not? Six into 3 झालंय. तर पेअर विल बी कोटर्मिनल. कळतंय का इथपर्यंत? ओके. आता ह्या टॉपिक मध्ये म्हणजे आता जे डेफिनेशन मी आधीपासून सांगितलंय अँगल पासून तर अँगलचे टाईप झालं, हे जे जेवढे डेफिनेशन होते हे फक्त याच्यासाठी चाललं होतं. आता ह्या टॉपिक मध्ये एवढेच एक्झाम्पल आहेत. आता नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करणार. नेक्स्ट टॉपिक मध्ये एक लक्षात घ्या, नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला काही मेजरमेंट सिस्टीम्स घ्यायच्या आहेत. 2 मेजरमेंट सिस्टीम आहेत. त्या मेजरमेंट सिस्टीम घेतल्या की त्याच्यामध्ये आपल्याला काही थोडासा डीप नॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिलेशन तयार करायचं आहे. आपण आतापर्यंत जे मेजरमेंट अँगलचं मेजरमेंट होतं ते मेजरमेंट डिग्रीमध्ये करायचं. आता तुम्हाला डिग्री म्हणजे काय माहिती आहे, पण डिग्री म्हणजे कसं घ्यायचं, त्याला मेजरमेंट करताना छोटे छोटे त्याचे तुकडे केले तर काय होईल, किंवा रॅडियन. अजून एक दुसरी मेजरमेंट सिस्टीम जी आहे ती म्हणजे रॅडियन सिस्टीम. अशा सर्क्युलर सिस्टीम आणि त्याला सर्क्युलर सिस्टीम म्हणतात आणि डिग्री सिस्टीम, अशा 2 सिस्टीम आपल्याला इथे शिकायच्या आहेत. आणि बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार. बरं, इथपर्यंत जे घेतलं एक्झाम्पल घेतले याच्यात कोणाला काही डाऊट? नक्की समजलंय हे सर्वांना कळलंय का? मला पहिल्या क्वेश्चनचे होमवर्कचे एक्झाम्पल, मला ते 5 एक्झाम्पल दिलेत ना, ते एक्झाम्पल सर्वांनी दाखवा.